वर्षात पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाची पहिली कीर्तन सेवा मधुपामराच्या वाट्याला आलेली भागवताचे 1000 पारायण
तुम्हाला सांगता आयुष्यात ज्याचा अनुभव आपल्या जीवनात आपल्याला अनुभव आला पाहिजे कोणता विश्वदेव सत्यत्व या संपूर्ण विश्वामध्ये देव भरलेला आहे. जरी कधी काष्टी पाषाणी भगवंत भरून बोललेला आहे. याचा अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. आजची जर आपण स्थिती पाहिली महाराज, आपण पेपरला वाचला असेल 5 दिवसाची मुलगी दुसऱ्या माल्यावरून फेकून दिली. बरं का, त्याला बाप म्हणावं? तो बाप नाही, डॅडी डॅडी. संस्कृती बिघडली महाराज. मागे एका 8 दिवसाच्या मुलीचा गळा घोटून खून केला एका मम्मीने. आई बाळाचा खून करू शकत नाही, बाप मुलाचा खून करू शकत नाही. डॅडी मुलाला मारू शकतो, मम्मी मुलीला मारू शकते. गळा दाबून फक्त मम्मीच मारू शकते. आईच्या नावाला कलंक लावू नका. अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. फक्त आईची किंमत कुणाला कळली? भगवंताला कळली, देवाला कळली. आईची किंमत प्रत्येक माणसाला कळली महाराज. जो आपल्या आईला आई म्हणतो त्याला आईची किंमत कळली. लोक म्हणतात आजची पोरं आई बापाला सांभाळीत नाही. मी म्हणतो असं मूल अजून जन्माला आलंच नाही या देशामध्ये की तो आईला सांभाळीत नाही. जो आईला सांभाळीत नाही, जो बापाला सांभाळीत नाही, त्याला विचारा, त्याला माहीतच नाही की वृद्धाश्रमामध्ये पाठवले ती माझी आई आहे म्हणून. त्याने पाठवली ती मम्मी. वृद्धाश्रमामध्ये तिला पाठवले ती आई नाही, ती मम्मी आहे. वृद्धाश्रमामध्ये ज्याला पाठवलाय तो बाप नाहीये, तो वडील नाहीये, तो पिताजी नाहीये, तो आहे डॅडी. तो कोण आहे? डॅडी. संस्कृती बिघडली. त्याच्या पुढे जाऊन सांगतो आमच्या वारकऱ्याने 20 वर्ष तपश्चर्या केली, 20 वर्ष आंदोलन केलं हत्या बंदीसाठी. आणि जेव्हा आज सत्ता बदलली, सत्ता बदलल्याबरोबर गोवंशहत्या हा कायदा मंजूर झाला, राष्ट्रपतीची सही झाली. अद्याप कायदा अंमलात आला नाहीये, पण अंमलात येईल महाराज. तर ज्या दिवशी गोवंशहत्या बंदीचा कायदा अंमलात येईल त्या दिवशी महाराज मी कौतुकाने सांगतो आमच्या म्हशीच्या लेकरांना दाद मागायला. गोवंशहत्या बंद होईल. गायीची लेकरं कापली जाणार, गायीच्या लेकरांची हत्या होणार नाही, गायीची हत्या होणार नाहीये. पण म्हैस कापली जाईल, म्हैशीची लेकरं कापली जातील. जिची लेकरं कापली जातील त्या म्हैशीने कुणाकडे दाद मागावी. आणि जिथे बकरं कापली जातील, बकरूचं लेकरू कापलं जाईल. जिथे कोंबड्या कापल्या जातील त्यांनी दाद कुणाकडे मागावी. मी कौतुकाने सांगतो महाराज की ज्या दिवशी कोंबडीची हत्या होईल, ज्या दिवशी बकरीची हत्या होईल, ज्या दिवशी म्हैशीच्या लेकराची हत्या होईल, त्या दिवशी या देशात समृद्धी नांदायची. हत्या झाली पाहिजे. अरे गायीची हत्या होत होती म्हणून वारकऱ्यांनी 20 वर्ष आंदोलन केलं. त्या आंदोलनात यश आलं. पण या देशामध्ये कोंबड्या फक्त कापल्या जातात. कोंबडीची हत्या होत म्हणजे एवढं गांभीर्य नाहीये. एवढं गांभीर्य जेव्हा सरकार घेईल, कोंबडीची जेव्हा हत्या होईल महाराज, एका पत्रकाराने प्रश्न मांडला की गोवंश हत्या बंद झाली तर चांबड्याच्या चपलांचा काय प्रश्न मांडला होता त्याने की गोवंश हत्या बंद झाली तर मग चांबड्याच्या चपलांचं काय. एकाने सांगितलं की म्हणजे सध्या चांबड्याच्या चपला वापरतो कोण? कुणाच्या पाय चांबड्याची चप्पल आहे? हाच वाद झाला महाराज त्या गोष्टीवर. फक्त आपल्याला एवढंच पाहायचंय की समाजात जनतेमध्ये ज्यांनी जनार्दन आहे तो जनतेतील जनार्दन पाहण्यासाठी नितांत मानव म्हणून जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन गळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा नाद आहे सांगतात. आणि याच न्यायाने प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चंद्रात माऊली ज्ञानोबा
जन्माला आलेला नाही, सांगावं लागतंय महाराज. लक्षात
सांगावं लागतंय. तर नामदेव महाराजांचं जीवन आपण पाहिलं तर वयाच्या 6व्या वर्षी, किती वयाच्या 6व्या वर्षी त्याचं नैवेद्य पांडुरंगाने खाल्ला. पंढरपूरच्या नाही, पंढरपूरच्या पांडुरंगाने नाही, नरसिंहरामानीच्या पांडुरंगाने खाल्ला. परभणी जिल्ह्यात नरसिंहरामानी नावाचं गाव आहे. त्या गावाचे वतनदार दामाजी पंत एक दिवशी परगावी गेले असताना 6 वर्षाच्या आपल्या नामदेव रूपी बाळाला सांगितलं की नैवेद्य नरसिंह ब्राह्मणीचा सांगतो विषय, पंढरपूरचा सांगत नाही. आणि नामदेव राया जेव्हा त्या ठिकाणी तो नैवेद्य घेऊन गेले तर देव नैवेद्य खात नाहीये. त्याने सांगितलं देवा आज माझे वडील आलेले नाही, त्यांना महत्वाचे इम्पॉर्टंट काम आहे आणि म्हणून मला पाठवलंय. मी अज्ञान बालक आहे म्हणून तुम्ही माझा नैवेद्य देत नाही. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, चौथ्यांदा सांगितलं देवा तुम्ही जर असा भेद करत असाल वयामध्ये, ज्ञानामध्ये भेद करत असाल तर मी आता तुमच्या पायावर माझं डोकं फोडून या ठिकाणी काय करीन, मी माझं बलिदान देईन. एवढं पावित्र्य घेतलं नामदेव रायाने बलिदानाचं. आणि देव अगदी पाषाणाच्या मूर्तीतून स्वतः रूप धारण करून बाहेर आले आणि नामदेवाचा नैवेद्य खाल्ला वयाच्या 6व्या वर्षी. नामदेवाला त्या नैवेद्य खाल्ल्याचं गांभीर्य नाही, देव दूध प्याला त्याचं गांभीर्य नाही. नामदेवाला हे माहित होतं की देव दररोज दूध पितो आणि दररोज नैवेद्य खातो. पण रिकामी वाटी घेऊन नामदेवाला जेव्हा घरी गेले आणि कोणाने विचारलं नामदेवा अरे दूध काय केलं, नामदेव सांगतात दूध देव पिला. अरे म्हणे असं होणारच नाहीये, गेलं आमचं आयुष्य गेला आणि तुझा बाप दररोज जातो नैवेद्य घेऊन दूध घेऊन, देव कधीच दूध पित नाही आणि आज दूध कसा पिला, दूध खूप पिला. तेव्हा नामदेवच्या लक्षात आलं अरे एवढंच नाहीये, कोणाही तिरस्कार म्हणतो अरे हे नाम्या दगडाचा देव कधी दूध पितो का, दगडाचा देव दूध पित नाही, दगडाचा देव नैवेद्य खात नाही अशी कोणाही जेव्हा म्हटली तेव्हा याच्या लक्षात आलं की देव नैवेद्य खात नाही आणि देव दूध पित. असा नामदेव राया. मला फक्त एवढं सांगायचं, फार सांगायचं मला. आपण फक्त गव्हर्नमेंटची सरकारी नामदेव करता परत वाचा, त्याच्यात नामदेवाची माहिती आहे. नामदेव राया साधारण 12 वर्षापर्यंत मला वयाच्या 14व्या वर्षी महाराज नामदेव जो बिघडला तो नामदेव त्याचा देवच शिल्लक राहिला नाही. त्याला अगदी गुंडांची टोळीची संघर्ष घडला, संगत बिघडली. नामदेवाकडे घोडी होती, घोडीवर बसून त्याने हजारो खून काढले, दरोडे, चोऱ्या, माऱ्या, बरं एकच लक्ष. आणि त्या संपूर्ण टोळीचा तो मोठा होता वयाच्या 22व्या वर्षापर्यंत. पण त्याच्यात नेम होता महाराज, फार सुंदर घोडी होती नामदेवाकडे. घोडीवर बसून दररोज तो औंढ्या नामनाथाला जायचा भगवान शंकराच्या दर्शनासाठी. महाराज भाग्यवान चोर होता, भाग्यवान दरोडेखोर होता नामदेव आणि भाग्यवान पुणे होता नामदेव. का तर देवाला साकडं घालायचा तेव्हा फक्त एवढी चोरी यशस्वी होते, तेव्हा एवढा दरोडा यशस्वी होते आणि एवढा खून यशस्वी होते. देव त्याला सहाय्य करायचा. कारण नामदेव जन्माला कुठे झाला होता, कलित नामदेव, पुढे नाही चाललं, कलित नामदेव जन्माला आल्यामुळं त्याच्याकडे घोडी होती, त्याला देव सहाय्य होता. पण एक दिवशी 1-2 चिमुकल्या लेकरांना घेऊन औंढ्यानाथला गेली. नामदेव दर्शन घेऊन बाहेर आले, लेकर रडत होती, खायला मागत होती. आई तिरस्काराने म्हटली अरे तुला नाण्याचा कालीच खायला देऊ का. ते नामाने ऐकलं, कोण नाण्या. त्याने विचारला माते काय बोलता तुम्ही, लेकर काय मागताय. म्हणजे काय सांगायचं, आपण कोण. म्हणे माझे पतिराज सरकारी नोकरीला होते, सैनिकामध्ये नोकरी करत होते आणि एक नरसिंह ब्राह्मणीचा नाम्या नावाचा एक गुंडा आहे, तो घोडीवर संचार करत असतो आणि त्यांची टोळी अतिशय पुणे असल्यामुळे समाजाने गव्हर्नमेंटला दाद मागितली आणि सरकारने त्या ठिकाणी मिलिटरी पाठवली. त्या मिलिटरीमध्ये माझे पतिराज मोठे होते आणि ते नाण्याच्या ते
त्या संघर्षामध्ये नाम्याने त्याचा खून केला, माझा पती बळी गेला, 2 चिमुकली लेकरं आहेत, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाहीये, राहायला घर नाहीये, मग आता हे मुलं खायला मागतात, त्यांना भूक लागलेले, तर नाम्याचं कॉलेज देऊ का? एवढं नामदेव ऐकलं, अरे माझ्यामुळं या मातेचं संसार एकच नाही, असे हजारो संसार माझ्या मुलं जर धुळीला मिळाले असतील, अशा हजारो लेकरं अन्न पाण्याविना तडफडत पडत असतील, तर नामदेवराया मागे फिरले. मला फक्त एवढं सांगायचंय, माणूस बदलला पाहिजे, माणूस बदलला पाहिजे, एवढं सांगायचंय मला. वयाच्या 22व्या वर्षी नामदेव मागे फिरला, औंढ्या नागनाथाच्या देवाला नमस्कार केला. देवा, अरे माझ्यामुळं हजारो कुटुंब जर रस्त्यावर आले असतील, तर हा नाम्या वार केला, स्वतःच्या वार नामदेवाने, आणि रक्ताची चिलकांडी भगवान शंकराला अभिषेक घातला, रक्ताने ठरवलं आजपासून नाम्या काही करणार नाहीये. आणि दिंडीमध्ये निघाला, कुठे? पंढरपूरला जायला. पंढरपूरच्या शिवेवर गेला महाराज, आणि पांडुरंगाने तिकडनं पत्र पाठवलं, काही झालं तरी वारकऱ्यांना हाती पत्र दिलं महाराज, हे पत्र नाण्याला द्या, नामदेवाला पंढरपुराच्या हद्दीत अजिबात येऊन देऊ नका. तो एक महान गुण आहे नामदेव तिथे. पण त्याने तिथं काय केलं माहितीये का? उपोषण केलं, शिवेवर तपश्चर्या केली. देव स्वप्नात आले नामदेवाच्या, आणि वारकऱ्यांना सांगितलं नामदेवाला पंढरपुरात येऊ द्या. नुसते सुधारले नाही, तर आता सांगतो, आता देव त्याच्या बरोबर जेवायला लागले, देव त्याच्या कीर्तनात नाचायला लागले, देव नामदेवराया बरोबर बोलायला लागले. एवढंच नाहीये, तर नामदेव स्वयंपाक करू बैसला, विठ्ठल स्वानरूपी आला. नामदेव पोळ्या लाटीत असताना पांडुरंगाने कुत्र्याचं स्वानाचं रूप घेतलं, तिथे आला आणि रोट्या घेऊन पळाला. नामदेवनं आपलं काम थांबवलं आणि तुपाची वाटी घेऊन देवाच्या पाठीमागे लागला. देवा, देवा थांब, म्हणजे स्वानामध्ये देव, त्याला माणसात देव कळत नव्हता. मला काय सांगायचंय, त्याला माणसात देव कळत नव्हता, त्याला आता पुत्रात देव तो पाहायला शिकला. ही किमया कशाचे? दृढ धरी वाल्या कोल्याची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहित असेल. वाल्या नावाचा कोळी होता, तो फक्त वाटमाऱ्याचा धंदा करायचा आणि एक ब्राह्मण मारला की खडा उचलायचा. असे हजारो लोक मारली, पण ब्राह्मण मारला की खडा उचलायचा. 7 रांजण भरले. ब्रह्महत्येचं पातक त्याच्या जीवनात घडलं महाराज. पण एक दिवशी नारद मुनींची भेट झाली आणि वाल्या बदलला. मी मागे एकदा सांगितलं होतं की वाल्या कोळी नव्हता, वाल्या हा ब्राह्मण होता, पण वाटमाऱ्याचा धंदा करत होता, कोळ्यांच्या संगतीत होता, म्हणून त्याला वाल्या कोळी म्हणायचे. वाल्या बदलला. मला कथा सांगायची नाही, वाल्या बदलला. विधी वाल्मिके तैशीची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणजे वाल्मिक झाले, वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिक झाले, राम
जे वाल्मिक झाले त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर नाम जपिले वाल्मिकाने. फुटली तोन त्याला पाने, वाळलेल्या लाकडाला सुद्धा पानं फुटली. त्याच्यामुळं नाम जपिले वाल्मिकाने. कसं जपलं? उफराटे नामे नाम जपलं पण उलट जपलं. कारण इतकं पाप त्याच्या जीवनात झालं होतं की मला राम त्याच्या मुलाला येत नव्हतं. मग नाथाने सांगितलं तुला राम म्हणता येत नाही ना, मग मरा म्हण. पण मरा जमलं महाराज त्याला. मरा मंत्र सांगायचं मग लगेच तो मरा 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 मरा. तो मरा करता करता काय झालं, तो उलटा मंत्र सुलटा झाला आणि तो राम राम म्हणायला लागला. त्याच्या लक्षातही आलं नाही की मी मरा म्हणतो की राम म्हणतो. काय सांगायचं? पण योग वासिष्ठाच्या पहिल्याच पानावर माझ्या मंडळाला सांगितलं, कौशिक नावाच्या राजाला वाल्मिक ऋषीकडं रामायण कथा ऐकायला पाठवलं बृहस्पती. आणि त्यावेळेला जेव्हा कथा ऐकायला कौशिक नावाचा राजा वाल्मिकांकडे महाराज गेला तेव्हा वाल्मिकाने पहिल्यांदा सांगितलं कौशिकाला, तर हे राजा कौशिका, जे रामायण वशिष्ठ मुनीने रामाला सांगितलं ते जसंच्या तसं मी तुला सांगतो. की वशिष्ठ मुनीने रामाला जे रामायण सांगितलं ते मी तसंच्या तसं तुला सांगतो. आणि आम्ही आधी तुम्हाला हे सांगतो की केले रामायण रामा. राम जन्माला यायच्या 7,000 वर्ष आधी वाल्मिकाने रामायण लिहिलं. वाल्मिकाचा कौशिकाला सांगतो की वशिष्ठाने रामाला जसं सांगलं तसं मी तुला सांगतो. हा शास्त्रांचा अभ्यास करायला आपण लागलो तर मला वाटतं आपल्याला लवकरच मेंदू हॉस्पिटलला जमा करावा लागेल. शास्त्रांचा अभ्यास करायला आपण शास्त्राचा विचार आपला आपण डोक्यात मांडला तर मला वाटतं आपल्या मेंदू फाटल्याशिवाय राहणार नाही. मेंदू फाटून न द्यायचा नसेल तर एकच करायचं, एक तत्व नाम घडधरी म्हणा. एक तत्व नाम करायचं, बाकी काही करायचं नाही. कारण पांडव पुढील व्यवस्था आपण जर पाहिली तर तेव्हा द्रौपदी धुतामध्ये जिंकली. जिंकल्यानंतर मी जास्त वेळ घेत नाही कधीच. दुर्योधनाच्या आज्ञेवरून दुःशासनाने तिला भर सभेमध्ये आणली. भर सभेत आणल्यानंतर द्रौपदी विनंती करते, हे दुःशासना, मी ऋतुस्नात आहे आणि एक वस्त्री आहे, एकच वस्त्र माझ्या अंगावर आहे आणि मी ऋतुस्नात आहे, माझ्या अंगाला स्पर्श करू नको. पण त्यावेळेला दुःशासन सांगतो, तू दासी आहेस, तुला मी जिंकलेले आहे, तू ऋतुस्नात असो किंवा तू एक वस्त्री असो, आम्हाला घेणं नाही. आणि दुर्योधनाच्या आज्ञेवरून तिच्या साडीला हात घातला. मला फक्त एवढंच सांगायचंय, द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला आणि भगवंत द्रौपदीचं वस्त्र बनला आणि 999 साड्या द्रौपदीसाठी भगवंताने काळांतराने पुरवल्या. स्वतःच्या मनाला सांगतो त्याचप्रमाणे एक तत्वनाम घडधरी म्हणा. म्हणा म्हणजे जना. जनाला सुद्धा सांगतात, अरे हे जना, भगवंताचं एकतत्व नाम जर तू तुझ्या गडद धरलंस तर द्रौपदीचा धावा ऐकून तो तिथे त्याने साडी पुरवली. वाल्या पोळ्याला वाल्याचं वाल्मिक ऋषी बनवला. साडीच्या हाती उधळले, त्याने काकुळ ते माते स्मरिले, तयाच्या पशुतुवाव झाले पावले या माते. हजारो वर्षाचं वय होतं मगरीचं आणि हत्तीचं. पण एक दिवशी कर्मधर्म संयोगाने त्या पुष्कर सरोवरामध्ये हत्ती पाणी पिण्यासाठी आला आणि तीच संधी साधून मगराने हत्तीचं पाय घातलं. त्याची बायको बरोबर होती आणि हत्तीची 100 बरोबर होती.
1000 वर्ष युद्ध चाललं. युद्ध किती वर्ष चाललं? मगरी एकटीच होती, याची 100 पोरं पत्नी आणि तो हत्ती मधोमध ताकती. म्हणजे 102 होते ते. एकटा मगर होता, पण सत्ता पाण्याची असल्यामुळं 1000 वर्ष युद्ध चाललं तरी हत्ती विजयी झाला नाहीये. हत्तीचा परिचय झाला. आपल्या आईने 100 मुलांना आज्ञा केली, त्या सोडून काय केलं? हत्तीला सोडून दिलं. 100 मुलं घेऊन हत्ती म्हणजे त्याची पत्नी जंगलात निघून गेली. त्याने एकदा पाठीमागं पाहिलं, सगळी गेली. तुका म्हणे तू जर सोडविलं कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि मग त्याने कमळाचं फूल तोडलं आणि एकदा वर पाहिलं, भगवान विष्णूचा धावा केला. दुपारी 12चा टाइम होता. देव जेवायला बसले होते. तसेच उठले देव. हात सुद्धा दुखला नाही. लक्ष्मीने विचारलं, अहो महाराज निघाले कुठे? सुभाषितकार कौतुकाने सांगतात, म्हणजे फक्त लक्ष्मीला हा म्हटला आणि तोपर्यंत कुठे होते ते? ती हत्ती. म्हणजे लक्ष्मीला फक्त हा म्हटला आणि ती म्हणेपर्यंत तो कुठे होता? हत्तीजवळ. गरुडाला मागे टाकलं. गरुडाचा विचार केला नाहीये. पुढे धावत आला हत्तीकडे आणि हत्तीने त्याला कमळाचं फुल व्हायला मारलं. मी धावता सांगेन, हत्तीला उचललं. मग आणि तिथे शंकराने म्हणते, तेव्हा थांबा म्हणे. तुमचं आणि माझं काय? वैर माझं आणि हत्तीचं आहे. मग तुम्ही देवात ना, मग तुम्ही इथे द्वैत का करता? तुम्ही हत्तीला घेऊन चाललात आणि तुमचं काय घोडं मारलंय मी? मला काय सांगायचंय, मगराने देवाचं घोडं मारलं नव्हतं. प्रभू रामाची पत्नी वालीने ठेवली नव्हती, भावाची ठेवली होती, तरी सुद्धा रामाने वाली मारला. काय झाले? अनिती, अत्याचार झाला. पण देवाने तिथे नीती शिकवलेली आहे. अरे धाकट्या भावाची पत्नी माते समान हे वाली, तू सुग्रीवाची पत्नी ठेवली, पाप घडलेला आहे म्हणून तुला मारलं तरी पाप लागणार नाही, म्हणून मारलं. मला काय सांगायचं? मग मगराला सुद्धा उचललं देवाने. मगराने सांगितलं की मी ऐकलंय गीतेमध्ये की जो पापी आहे त्याला देव दिसत नाही. त्याच्या जीवनात अतिशय पाप झालेला आहे, त्याला देव दिसत नाही आणि त्याला देव आठवत सुद्धा नाही. पाप्याला त्याआधी मी तुला उघड्या डोळ्याने जेव्हा पाहतो, त्याआधी मी पापी नाही. देवानं पाहिलं. आद्य किती बोलत बसण्यापेक्षा त्याला उचललेलं बरं. मगराला उचललं. उचलल्यानंतर निम्मे रस्त्यात गेले. गरुडाने सांगितलं, देवा मला आता एवढी भूक लागली आहे की मी वैकुंठात तुम्हाला घेऊन पोहोचू शकत नाही. एवढा हत्ती आणि एवढा मगर. मग देवाने सांगितलं, भूक लागली ना, मग खा मगराचं मांस. त्या जिवंत मगराला रस्त्यातच मारलं. भावार्थ रामायण वाचलं की लक्षात कोणी गरुडाने. आणि मांस खायला सुरुवात केली. जिथे जिथे त्याचं मांस पडलं, कुठे? लंकेत. लंका तेवपर्यंत सोन्याची नव्हती मांस. जेव्हा त्या मगराचा मांस आणि रक्त लंकेत पडलं, तेव्हा लंका सोन्याची झाली. हरीला आपली करुणा येईल जेव्हा आपण त्याचं नामस्मरण करू तेव्हा. आता नामाचा विचार आपण पाहूया. नामात या सहस्रवेळी नाव या अवधारी सद्गुणी संसारी काळोधारो. गीतेमध्ये सुंदर मौली ओळीबद्ध वर्णन करतायत. तेषामहं समृद्धार्था मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय वेशिच्येत्साम. हे अर्जुना, ज्यांनी मला चित्त अर्पण केलेलं चित्त, तेषामहं समृद्धार्था, मी त्यांचा उद्धार करणार होतो अर्जुना. मी त्यांच्यासाठी सगुण धारण करतो अर्जुना, आणि मी त्यांच्यासाठी धावून येतो, अन्यथा नाही. कोणासाठी? ज्यांनी मला चित्त अर्पण केलेलं आहे. सुंदर वर्णन.
हरीशी करुणा येईल तुझी, भगवंताला करुणा येईल पण केव्हा, जेव्हा आपण नाम जड धरू शकतो. आता नामाचा जो विचार आहे, मी नेहमी सांगत असतो की हजारो बोटी आहेत, जहाज समुद्रामध्ये हजारो जहाज आहेत, पण हजारो जहाज जरी असले तरी जहाजांचं अधिष्ठान काय? पाणी. हजारो जहाज त्या सर्वांना आता बनवून ठेवली तर त्या जहाजाचं महत्व काय? त्या जहाजामध्ये आपण कोणती देवाणघेवाण करणार आहोत सांगा? ते कुठे जाणार आहोत? कुठेच नाही. त्या जहाजाची किंमत आहे शून्य, त्या जहाजाचा व्यापार आहे शून्य, त्या जहाजाची किंमत काहीच नाहीये. जहाजाला किंमत आहे कशामुळं? अधिष्ठानामुळं. मग एवढंच सांगायचं आहे, नामाची सहस्रवेरी नावाई या उधारी. नाव म्हणजे होडी, नाव म्हणजे होडी. आता दुसरा भाग आपल्याला पाण्याकडे जायचं नाहीये. नाम ज्याचं अधिष्ठान आहे, विष्णू सहस्रनाम, शिव सहस्रनाम. भगवंत काय सांगतात गीतेमध्ये की हे अर्जुना, माझ्या हजारो नावं आहेत, पण माझी नावं जरी हजारो असली तरी हजारो नावांचं अधिष्ठान नाम एक आहे. नाम एक आहे. एक नामाच्या अधिष्ठानावर माझे हजारो नावं आहे. म्हणून हे अर्जुना, हजारो नावांपैकी तू माझं कोणत्याही नावाचा उच्चार केलास तरी मी तुझा उद्धार करेन. का? तर त्या नावाचं अधिष्ठान आहे नाम. त्याचे पुढे सांगतो, न हलेची ओठ नवे उरस पोट, आयशे नाम नीट जपा मनी, त्याला नाम म्हणतात. ओठ हलवायचे नाही, जीभ हलवायची नाही आणि उराचा स्फोट सुद्धा होता कामा नये. कसं का? श्वास पण वाढता कामा नये. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात साध्य झाल्या तर मला वाटते आपण आपल्या जीवनात नाम घ्यायला लागलो असं म्हणा. आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही नामस्मरण करू मग हरीशी करुणा येईल. निश्चित आपली करुणा हरीला आल्याशिवाय. नाम नाम सकळ म्हणत बरी श्रेष्ठ नाम चुकती. नाम कोण घेत नाहीये. अरे मनुष्य जात सकळ भगवंत गीते सांगतात, स्वभावतः भजनशील झाला असे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विण. त्या भजनाचं तू माझं स्मरण करतो, ते मग तू माझं नाम घेतो, पण त्या नामाची त्याला ओळख नाहीये, त्या नामाची त्याला ज्ञान झालेलं नाहीये. परिज्ञाने विण नासिले. ते बुद्धिभेदाची ते बुद्धिभेद झाला आणि बुद्धिभेद झाल्यामुळं जरी मला वाटतं मी रात्रंदिवस नामस्मरण करतो तरी सुद्धा देव आम्हाला भेटणार नाही. का? तर नामामध्ये सुद्धा एक सामान्य नाम आणि एक विशेष नाम. विशेष नाम जे आहे, सामान्य नाम ज्याला म्हणतात ते एक ओम अक्षरापासून 52 अक्षरापर्यंत जेवढं लिहिलेलं आहे त्याला सामान्य नाम म्हणतात. आणि विशेष नाम त्याला म्हणतात की ते अनाम आहे. शब्दातीत प्रक्रिया कुठेच लिहिलेलं नाही, कोणत्या शास्त्रात नाही. आणि महाराज मी कौतुकाने सांगतो, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांच्या पोटी नामावली नाही गोष्टी, फक्त निर्देश करतात. ते कुठेच लिहिलेलं नाही. जे कुठेच लिहिलेलं नाही त्याला नाम म्हणतात. नुसतं नाम नाही म्हणत तर त्याला विशेष नाम म्हणतात. ते कुठेच लिहिलेलं नाहीये. ते फक्त हंस ब्रह्मापासून प्रथमपासून इथेपर्यंत आलेलं आहे. ते फक्त संतांच्याच मुखातून आपल्याला प्राप्त करून घेता येईल. म्हणून त्याला गुह्यतम बीज किंवा त्याला ब्रह्मबीज किंवा त्याला गुह्यबीज म्हणतात. आणि ते जे नाम आहे एकतत्व नाम, ते नाम कसं आहे? एकतत्व नाम आहे. आणि म्हणून नाम सकळ जन म्हणती, परंतु श्रेष्ठ नाम चुकती, ज्या नामे मोक्ष गती ते नेनती अज्ञान. ज्या नामस्मरणानं आपल्याला मोक्ष प्राप्त होईल ते
ते सर्वसामान्य जीवाला ते नाम आतापर्यंत प्राप्त झालेलं नाही. या नामे जोडे मोक्षपट. मोक्ष पाहिजे आपल्याला, मुक्त व्हायचे आपल्याला. झटपट कशासाठी? मोक्षासाठी झटपट आहे. त्या नामे जोडे मोक्षपट ते नाम नायिका प्रगट. ते नाम कुठेच प्रकट केलेलं नाहीये. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. रामाजनार्दनी चरणी किंवा पायी मस्तक फिरले. माऊलीने ते प्रकट केलं. प्रकट केलं, पण प्रकट कुठे केलं? शिष्याच्या ठिकाणी प्रकट केलं, शास्त्राच्या ठिकाणी नाही आहे. माऊली ज्ञानोबरायनं गीतेमध्ये लिहून ठेवलं नाही. ते नाम माऊलीनं चांगदेवाला उपदेश केला, पण 65 मध्ये लिहून ठेवलं नाही. ते नाम माऊलीनं अमृतानुभवामध्ये लिहून ठेवलं नाही. नाही त्या जलीबुडीचे महाराज फार सुंदर सांगतो माऊली. नाही ते जलीबुडीचे बुडायचे आम्हाला. नाही ते जली. सांगा, समजा आपण ऐकलं 2 मुलं बुडाली. कुठे बुडाली? मंदिराच्या बाजूला, म्हणजे इथे रस्त्यावर बुडाली. लोक काय म्हणतात? रस्त्यावर आता इथे महाराज तुम्ही बुडाल का? आता इथे तिथे बसलं, तिथे बुडू का आपण? बुडणे तेव्हा सिद्ध होईल तर तिथे 2 पुरुष पाणी आहे. म्हणजे पाण्यात न कोणाला जेव्हा जाईल तेव्हा तो बुडेल. तो माऊली अमृतानुभवामध्ये सांगते नाही ते जलीबुडीचे. नाही ते जलीबुडीचे. नाही काय नाही? अरे विश्वास संसार नाही. नाही ते जलीबुडीचे. संपूर्ण जग बुडलंय. संपूर्ण जग वाहून चाललंय मायारूपी संसारामध्ये. सांगा तुम्ही कोण करतं या संसारात? सगळे बुडून राहिले. नाही ते जलीबुडीचे. त्याने घनवटे राहिलेले. काय सांगतात? घनवटे. आमच्या शांतमय सुंदर सांगतात बरं का. दगडाची केले दगडाची नाव बनवली. म्हणजे तू मेस्त्री सुतार आहेस. तू जर तुझ्या नावाने तू तरुण जाऊ शकतो तर मी सुद्धा माझी कला करून त्याने दगडाची नाव केली करण्यासाठी. आता करेल की पुढे दगडाची नाव करेल का? नाव तारक आहे का आम्हालाही माहिती, पण दगडाची नाव करेल का? नाही करणार. मग तो करण्याचा उपाय केला, पण करण्यावर तो काय झाला? त्याने घनवटे चालले. माऊली घटांगणातून फक्त एकच वस्तू काढू शकते, त्याने घनवटे करीचे. म्हणजे एक सद्गुरू त्याला बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर तरलेली नुरीचे म्हणजे त्याला बाहेर काढला. आता एक
काढल्यानंतर ती शिल्लक राहणार नाही का? अहो बुडली तरी शिल्लक आहे, शवाच्या रूपाने बुडली तरी ती शिल्लक आहे. बुडल्यानंतर जर ती शिल्लक नसती तर वज्रावर माणूस बुडला म्हणून आम्ही अग्निशमन दलाला फोन नसता केला. अग्निशमन दल येऊन अग्निशमनाचे 4 जवान आले आणि त्याने शोध घेतला आणि दुसऱ्या दिवशी ते प्रेत बाहेर काढलं. म्हणजे बुडला तरी माणूस शिल्लक राहतो. पण माऊली सांगते की हा घनवटे त्याने तरीजे आणि तारली ही नुरीजे. म्हणजे तारल्यानंतर म्हणजे त्याला जिवंत बाहेर काढल्यानंतर तो शिल्लक राहत नाहीये. ही माव आहे सद्गुरूची. एवढा देव रिकामा नाही आपल्यासाठी. सामान्य नाम घेणाऱ्या माणसासाठी देव रिकामा नाही. देरे हरी खाटल्याखालीच बसलाय तो. मला काय सांगायचंय, खाटल्याखाली बसलाय तो. अरे देव खाटल्यावरच बसलाय, खाली आणि खाटल्यावर आहे तरी आम्हाला देणार नाही. किती मागितलं तरी देणार नाही. का तर आम्ही विशेष नाम घेत नाही. स्थूल सूक्ष्म दान दोन देह सुद्धा जीवाला गुण. मग कारण द्या ते घेऊन देवस्थानी प्रवेश. फार मोठी प्रक्रिया महाराज करायचे. डोंगरे महाराज या द्यावर फार मोठी प्रक्रिया करायचे. स्थूल सूक्ष्म दान आपल्याला वेळ तर आपलीच आहे विस्तार करायला. दोन देह सुद्धा जीवाला गुण. या जीवापासून स्थूल आणि सूक्ष्म हे दोन देह सुटल्यानंतर कारण द्या ते घेऊन देवस्थानी प्रवेश. मग तो कारण द्याला घेऊन देवस्थानी प्रवेश. देवाचं स्थान कुठे? देव आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. हृदयाच्या ठिकाणी देव आहे, देवस्थानी त्या ठिकाणी गेले. देवस्थानी गेल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर पुढे सुंदर वर्णन आहे की गुरुकृपा होय श्रेष्ठ तरी सुद्धा कारण द्याची गाठ. इथे गाठ मारलेली कारण द्यायची कुणाची? ती दाढी वेळीची मारली होती ना. दाढी वेळीची गाठ मारली होती. त्याप्रमाणे अविद्या मायेची अज्ञानरूपी गाठ या ठिकाणी कारण द्यायचे मारलेले आहे. जरी गुरुकृपा होय श्रेष्ठ तरी सुद्धा कारण द्यायची गाठ. आणि मग चतुर्थ महाकारण प्रगट. मग चतुर्थ प्रगट महाकारण द्या. मग चौथा महाकारण द्या तो प्रगट होईल. जय होय परमेश्वर दर्शन. तेव्हा परमेश्वराचं दर्शन होईल. तेव्हा होय अपरोक्ष ज्ञान. मग आम्हाला अपरोक्ष ज्ञान होईल. मग सुटे महाकारण. मग आम्ही महाकारणाच्या तावडीतून सुद्धा सुटलो. मोक्ष होईल जीवासी. महाकारणाच्या तावडीतून सुटल्यानंतर महाकारणाच्या पलीकडे गेल्यानंतर मग आम्हाला काय होईल? मोक्ष प्राप्त होईल बाबा हो. आणि म्हणून एक तत्व नाम गडधरी हरी श्री करुणा येईल तुझे काही उपयोग नाहीये. तुम्हाला चित्त प्राप्त झालं नाहीये तर फुकट संग पाणी पाथर एकच ठेवून
दिशेमध्ये दुःख भोगत असताना तर नशेची आम्हाला ओळख झाली. नशे म्हणजे नशा नाही बरं का, नाही नाही. नशे म्हणजे तुम्ही म्हणाल दारूची नशा किंवा वगैरे वगैरे असं काही नाही. नशे म्हणजे त्याची ओळख नाही त्याला नशे म्हणतात, आणि डोळ्याने दिसते त्याला दिशे म्हणतात. दिशेमध्ये दुःख आहे, नशेमध्ये सुख. आपण थोडक्यात पाहू. दोरीवर सर्पाचा भास झालेला. आता आम्हाला सध्या दिसतंय काय? साप. साप दिसतो म्हणून आमची काय गडबड झालेली आहे, आमची अवस्था फार कठीण झालेली आहे, भयग्रस्त आम्ही झालेलो आहे, बोंबलून झालेलो आहे, आम्हाला भीती निर्माण झालेली आहे. आम्ही सैराट पळा सुटलेलो, पळा पळा पळा, साप साप साप. कशामुळं? दिसतो म्हणून. पण जेव्हा मी त्या ठिकाणी प्रकाश घेऊन आलो, रात्रीची वेळ होती, प्रकाशात पाहिल्यानंतर तिथे आम्ही जे पाहिलं ते नव्हतं, ते पाहिलं. तिथे काय होता? साप. जो पाहिला तो काय होता? साप. साप पाहिल्यामुळे आम्ही दुःख भोगत होतो. आता आम्ही तिथे काय आणलेले? प्रकाश. जेव्हा आणल्यानंतर आता आम्ही तिथे पाहतो साप नाही, की काय आहे? दोरी. मग काय झालं? आयुष्य गेलं वाया. किती धावपळ, किती धावपळ, किती मारलं, किती गाणलं. साप मारण्यासाठी भरपूर मारून पहिलं, जवळ कोणीच गेला नाही. आम्ही कुठे मारित होतो? साप कुठे होता? तिथे. मारित होतो कुठे? तिथे. म्हणजे आवाजाने पडे. मला काय सांगायचं, माणसं सापाच्या जवळ जात नाही, बाजूला फटके मारायचे, म्हणजे आवाजाने साप पळून जाईल अशी आमची संकल्पना आहे. पण तो सापच नाही ती होती. तेव्हा जवळ गेले, फुकट आयुष्य गेलं महाराज. किती लागलं, किती जीवन, किती काय, एवढा धावपळ केली आणि तिथे साप नाही. तो काय आहे? दोरी. मग काय झाला? आनंद. वाया गेल्याचा आनंद. त्याच्या पुढे सांगतो माऊली सांगतो बरं का. गोफणीचा सुवर्ण पाषाण, गोफणीचा सुवर्ण पाषाण लागता दुःख वयाची दारून, ओळख झाली या जाण दुःख त्याची सुख होय. माऊली गीतेमध्ये सांगते, गोफणीचा सुवर्ण पाषाण. अतिशय श्रीमंत होता तो, अतिशय श्रीमंत. त्याच्याकडे दगडच नव्हती. मला ते शेतच असं होतं की तुम्ही 20 फूट खोदलं तरी दगड औषधाला मिळत नव्हतं. पण तो होता आपल्या देश. पाखरं उडवण्यासाठी त्यांनी सोन्याची दगड केली होती. पाव किलोचा दगड सोन्याचा. आणि तिथे राखण ठेवलं होतं गोफणीने दगड उडवायला. पण दगड कसले होते? सोन्याचे. त्या राखणीच्या बाजूने तुमच्या आमच्यासाठी सामान्य भारताच्या रस्त्याने चालला असताना या राखणदाराला वाटलं की काहीतरी सावध चाललेले, म्हणून पाव किलोचा तो दगड उचलला. गोफणीचा सुवर्ण पाषाण तो उचलला, गोफणीला लावला आणि बरोबर नेम असा झाला की त्याच्या कुशीत जाऊन आला. पाठीमागून कुशीत लागल्यावर एकदम बापरे बापरे पडला. गोफणीचा सुवर्ण पाषाण लागता दुःख वय अति झालं. अतिशय दुःख झालं, तडफडला पाहिजे. पण तडफडल्यानंतर थोडा सुंदर केला. दगड किती मोठा होता पाहूया. एवढ्या वेदना झाल्या, एवढा दगड लागला, एवढी चक्कर आली मला. म्हणून महाराज तो उठला आणि दगड शोधायला गेला. दगड जेव्हा शोधला, पाव किलोचा सोन्याचा गोळा पाहिल्यानंतर दुःख त्याची सुख होईल. आतापर्यंत भोगलेलं दुःख तेच काय झालं? सुख. म्हणजे आम्ही जे दुःख भोगतो संसारामध्ये ते अज्ञानामुळे भोगतो, आणि आम्ही जे सुख भोगतो संसारामध्ये ते कशामुळं? सुख ज्ञानामुळं. ओळखारे वस्तू, सांगारे कल्पना, नका अडराना जाऊ धनी. म्हणून माऊली दुसऱ्या चरणात सांगते, ते नाम झोपे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. ते नाम झोपे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण
समाध्या बांधल्या गेल्या त्या मशिदीसारख्या. का तर ती समाधी वाचली पाहिजे म्हणून. तिथे एखादा मोगल बादशाह आला तर तो तिथे दर्शन घेईल. हाजी मलंगला काय, हाजी मलंगला म्हणजे मस्जिद नाहीये, मच्छिंद्रनाथाची समाधी आहे. मच्छिंद्रनाथाची समाधी आहे. पण तिथे आम्ही ते काय होतं, मलंगगड. मलंगगड, मलंग म्हणजे फकीर, फकीराचा गड तो. पण आता आमच्या शिवसेनेने काय केलं, आनंद साहेब विजय साहेबांनी काय केलं, मंगलगड. किती सुंदर, श्री मंगलगड, मंगलगड केलं. आणि मंगलगड करून तिथे जी समाधी आहे ती मशिदीसारखी आहे, पण ती वाचवण्यासारखी मशिदीसारखी आहे. अन्यथा ती काय आहे, मच्छिंद्रनाथाची समाधी आहे. किंवा कृष्ण 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 म्हटल्यानंतर अयोध्यावासियांना गुजरातमधील समाजाला राग येऊ नये म्हणून राम म्हटले, ते मावळे आमची कृष्ण म्हटले आणि गोविंद म्हटले पंढरपूर म्हटले. आमच्या महाराष्ट्राला पूर्ण पडू नये, महाराष्ट्राला सुद्धा कमी वाटू नये की आमच्या गोविंदाचं नाव का घेत नाहीये म्हणून मावळेने त्यांच्या समकालीन एकंदरीत पतसंस्थेचा विचार करून, आणि मावळे सांगते की ते नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद हे संपूर्ण देशाला त्या ठिकाणी समतेवर आम्ही एकत्र केलेले राम कृष्ण गोविंद. आणि सहज मार्ग माऊलीने काय केलंय, सहज मार्ग वाटेची सत्य जपादी. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद काही म्हणा. माऊली सांगते राम म्हणा, विठ्ठल म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, वाटेची सत्य जपादी. कसे जपा, त्याचा जप कसा करा. साधन नाही जे तू करशील आणि तो काही त्याच्या पुढे जनाबाई सांगते, नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जरी म्हणून मावळे तिसऱ्या चरणात सांगते. Namaste.
साईनाथांच्या भक्तांना काय झालं, ऍक्सिडेंट झालं साईनाथांच्या भक्तांचं. पण जाताना कधी होत नाही, येताना तुम्ही परतीच्या प्रवासात ऍक्सिडेंट का? सध्या बेर बारच्या बाटल्या बरोबर डुकराची मटणं पेक करून येतात. डुकराचं मटण असते बरोबर साई भक्तांच्या बरोबर. कालच्या पेपरला वाचलं महाराज, 1.5 किलो सोन्याचा मुकुट साईबाबा आताच अर्पण केला 2 दिवसापूर्वी कालच्या पेपरला. आम्ही म्हणतो साईबाबा जेव्हा महाराज जिवंत होते कोणी भीक घातली नाही. कशी तरी एखादी अर्धी चपाती मिळली, उकरड्यावर जाऊन खायचे, उकरड्यावर झोपायचे. साईबाबा उकरड्यावर झोपायचे, तिथे कुत्री झोपतात. कुत्र्यांचं आसन ते साईबाबांचं आसन. आज साईबाबांच्या अंगावर किती सोनं. मी म्हणतो 1.5 किलोचा मुकुट त्यांच्या डोक्यात घातल्यानंतर 1000 विंचव चावल्यानंतर त्या वेदना होतात. एवढ्या वेदना साईबाबांना झाल्या असतील आणि एवढ्या वेदना साईबाबांना झाल्यानंतर त्याने 1.5 किलो सोन्याचा मुकुट साईबाबांच्या डोक्यात घातला. त्याच्या माथ्यावर किती पाप झाला असेल. त्याने केलंय काय आता? आपल्याला वेद नाही, साधू तपाला बसला होता महाराज. त्यांचे पाय सुजले होते, एक तेज घेऊन चालला होता. त्याने घोडे केल्याने त्यांचे पाय जरा दाबले, जरा सूज कमी व्हावी म्हणून तो निघून गेला. हजारो लाल मुंग्या त्याच्या अंगावर चढल्या. साधूची अवस्था कठीण झाली, फार किरकी यायला लागली, त्याची तपश्चर्या भंग झाली. तुम्ही सांगा, पाप केलं की पुण्य त्याने तेल लावलं. दुसरा एक अनावधानी अज्ञानी चालला होता. त्याने पहिल्या सगळ्या अंगावर मुंग्या चढल्या. तो चालला होता ऊस खात. ऊस चावी चालला होता. चावता चावता तो चौथा बाहेर निघाला. त्याने मला किती मुंग्या करतात, मारला फटका. चौथ्याचा ऊसाचा नाही, तुकड्याचा नाही, चौथा फेकला. चौथा फेकला, तो बाजूला पडला. सगळ्या मुंग्या उतरल्या, त्या ऊसाच्या चौथ्यावर बसल्या. सांगा काय झालं? पुण्य कुणाला आणि पाप कुणाला? तसं तुम्ही किती देवाला सोनं देवाला आवडत नाहीये, देवाला चांदी आवडत नाहीये. त्याच्याऐवजी तो पैसा कुठे अनाथ आश्रमाला द्या, वृद्धाश्रमाला द्या आणि गरिबांची पोरं शिकू द्या. पण हे सांगायचं कुणाला आणि कुणी सांगावं? सांगून कुणी ऐकणार नाही. म्हणून वाया आणि तो पंथा जाशील किती. आणि त्यांना कोणी महाराज एकेकाच्या 50 गाड्या कोणाच्या टूर्स कंपन्या. मग त्यांना माजवण्यासाठी प्रत्येक गावात एजंट. चला पंढरपूरला, चला पंढरपूरला, जन्माशी एवढी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवापुढे. पुण्य प्राप्त करायचं असतं चला पंढरीला. एकदा तरी पंढरपूरला एकदा तुम्हाला नेले की पुढल्या वर्षी 10 कोटी. तुमचं नाव दिलं बरं का, तुमचे पैसे भरले बरं का, तुमची तयारी करून जा बरं का. लक्षात का? त्याला न्यायचाच, पुन्हा सोडायचा नाही. सदस्य परमनंट. एकदा जो गेला तो परमनंटच होतो इथे. परमनंट व्हायला वेळ लागत नाही. परमनंट व्हायला वेळ लागते गव्हर्नमेंटकडं. 10 वर्ष नोकरी केली तरी परमनंट नाही.
पण परमार्थ देऊन पहा, एकदा आमच्यावर पंढरपूरला या, तुम्हाला कायम परमनंट करून टाकतो मी. आम्ही आताही पंढरपूरला गेलो होतो, त्यावेळेस माझ्याबरोबर म्हणलं बॅटरी व्यवस्थित मारलो. चंद्रभागेवर चाललो आपण, रात्रीची वेळ आहे, बॅटरी व्यवस्थित मार. पेपरला सुद्धा आलं होतं चंद्रभागेच्या काठावर हे 2 ते 3 फुटाच्या अंतरामध्ये सगळे वारकरी संडास करतात आणि त्या चंद्रभागेमध्ये जाऊन मी म्हणतो त्याच्यापेक्षा नगराला कुठलं तरी पुण्य होईल. तीर्थ आम्ही आणतो आणि त्या तीर्थाची आम्ही ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करतो आणि सगळे आवडीने त्याच्यापेक्षा नाम फुकट नाम घेता माझा देहीच माथा ठेवून या पाव, माझा देहीच केला देव. तुकोबाराय सांगतात की बाबाजी चैतन्य स्वामी मला भेटले आणि त्यांनी काय केलं, माझ्या डोक्यावर पाव म्हणजे इथे आपण त्याचा मुद्रा ठेवायचे, माझ्या मस्तकावर त्याने हात ठेवला आणि माझा देहीच केला देव. मी कोण झालो तुकोबाराय सांगतात, मी कोण होतो, मी देवचा तुक्या होतो. बाबाजी चैतन्य स्वामीने माझ्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवल्यामुळं माझा देहीच केला देव मला बरं का. आणि आपल्याला सुद्धा सर्वांना माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला याच देही याच डोळा भोगून मुक्तीचा सोहळा. आपल्याला मुक्त दशेकडे वाटचाल करायचे. आपल्या ठिकाणी नांदणारा आत्मा हा उन्नत आत्मा आहे, मूळ आत्मा नाहीये. आणि मग उन्नत आत्म्याच्या संमतीने आपल्याला काय करायचंय, परमपदाला व्हायचंय. आणि म्हणून माऊली आपल्या हरिपाठातून सुंदर अशा प्रकारे विचार करते, ज्ञान देवा मौन लोकमाल अंतरी धरवणीचे हरी करते सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर